काळजी करू रे. अशी खूप कामं केली आहेत मी. काय करणार बाबा, स्वतःसाठी उभं राहायचं म्हटल्यावर करावं लागतं ना. हे मारायचं म्हणशील तर ते माझ्यासाठी खूप सोपं आहे. 100 प्रकार माहिती आहेत मला मारण्याचे. एक फसला 99 आहे. म्हणजे शिवा लागणार शिवाचा सुद्धा नंबर लागणार. तुझ्या चेहऱ्यावर हा एक व्रण उमटवलाय ना तिने. असे असंख्य व्रण तिच्या मनावर उमटवते की नाही ते बघ. आतून संपली पाहिजे रे ती. त्या पोराच्या मरणाची खंत तिला खंगून खंगून मारेल. मग घे तू हे घर तुझ्या ताब्यात. येस, या घरातल्या प्रत्येकाचे ना मला हाल हाल करायचं. पण काय ना, केस ॲक्सिडेंटची, त्यामुळे आम्हाला जमानी घ्यावीच लागेल. नाही त्याशिवाय पुढची प्रोसिजर आपण करू शकत नाही. आणि शिवानीच ते फक्त बघितलं. हो, पण तिची अवस्था खूप वाईट आहे. तिला जास्त प्रेशराईज करू नका, ती अजून शॉकमध्ये आहे. नाही, त्याची काळजी घेऊ आम्ही. आपलं नाव काय? शिवानी. शिवानी पाटील देसाई. मी तिचा नवरा आहे. तीच गेली होती रॉकीला आणायला आणि खूप वेळ तिचा फोन लागला नाही म्हणून मी फोन केला तिला. तर तिचा फोन आउट ऑफ रीच होता. मग ती रॉकीला घेऊन आली आणि आम्हाला सगळं कळलं. ठीक आहे, आता मी यांना विचारतो. शिवा, म्हणजे नेमकं काय बघितलंस तू तिथे? म्हणजे ॲक्सिडेंट कसा झाला हे बघितलंस का तू? धडक झाली. मग धडक देताना कोणाला बघितलंस का तू? मी नाही काय बघितलं. रॉकी आला ना आणि गेला पण. कुठे गेला मला नाही माहिती, पण रॉकी गेला. आता मग संपलं ना सगळं. तू त्याची बॉडी घेऊन आलीस ना? बॉडी नका म्हणू. बॉडी काय म्हणताय? रॉकी आहे ना, रॉकी आहे. सांगा भाऊ, रॉकी आहे ना. बॉडी वगैरे काय बोलतो? ठीक आहे शिवा, अजून कोणी लोक होती का तिथे? म्हणजे ट्रकवाल्याला बघितलंस का तू? रॉकी गेला. रॉकी गेला, संपलं सगळं. मी नाही काय करू शकले. मी नाही वाचवलं रॉकीला. साहेब, तुमचं झालं असेल, तुम्हाला इनफ इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर थांबायचं का आता प्लीज? ओके, नो प्रॉब्लेम. शिवाच्या बोलण्यावरून असं लक्षात येतंय की ती पुढे असल्यामुळे तिला ॲक्सिडेंट दिसला नाही. त्यामुळे आम्ही बघतो दुसरा काही पुरावा मिळतोय का आणि तुम्हाला कळवतो. देसाई, आम्ही येतो. ठीक आहे. कशीच बाळा? नाही, ताप नाही. आणि इकडे शिवाची अवस्था. सगळं एवढं असं चांगलं होता भाऊ. सीताई, शिवासाठी प्रसाद आणलाय. ती काही खात नाही आहे हो. मी प्रयत्न केले खूप, पण ती काहीच खात नाही. शॉक बसलाय तिला. नाही, ते देवीचा प्रसाद आहे ना. जरा आधार मिळेल असं वाटलं म्हणून. प्रसादाच्या निमित्ताने काहीतरी जाईल तिच्या पोटात. द्या शांताबाई. शिवा, प्रसाद घेतेस का? शिवा, घे प्रसाद आहे. द्या. प्रसाद आहे, थोडा घ्या, बरं वाटेल. हा, द्या. घे. खा. संपदाला पण देऊन येऊ का? तिलाही बरं वाटेल. हा,
आत घेऊन जातो शिवाला, आराम करतो ते. तिला आराम करते. ये ग ये. आपण आत जाऊ. ये. जा बाळा. ये. काय होऊन बसले? कशी आहे शिवा आता? काही बोलते का? आराम करते. बोलली नाही काही. काही खाल्लं नाहीये काही. मी जबरदस्ती केली म्हणून ज्यूस प्यायला, पण तेवढंच, बाकी काही नाही. खूप खचली आहे ती. मला काळजी वाटते तिची खूप. साहजिकच आहे. अरे आशू, आपल्यालाच एवढा मोठा धक्का बसलाय तर तिचं काय झालं असेल? तिच्या मनात जखम झाली आहे आणि ती जखम अशी ती शांत बसून नाही भरून निघणार. तिने व्यक्त व्हायला पाहिजे, मोकळं व्हायला पाहिजे काहीतरी. त्यासाठीच प्रयत्न चालू आहे तेवढे. माझी इच्छा आहे की ती बाहेर यावी या सगळ्यातून लवकरात लवकर. काळजी करू नकोस. मी सीताला सांगतो, तिने काहीतरी खाणंही गरजेचं आहे, नाहीतर मनाबरोबर शरीराने ढासळून जाईल ते. तू तिच्या बरोबर राहा. हो. आशू, तू ठीक आहेस ना? हो भाऊ, मी ठीक आहे. मला काय या सगळ्यामध्ये कोणीतरी खचून न जाता स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. नाही तर आपण सगळे यातून कधी बाहेरच पडणार नाही असं मला वाटतंय. म्हणजे मी शेजारी बसलो तरी तिला कळत नाही. मला हाक मारावी लागते तिला, मग तिला कळतंय की मी